अण्णा रामदास निघून गेले. मंजुश्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती बोलली नाही, पण बराच वेळ हुंदके देत राहिली. पंढरी शाब्दिक आधार देत होता. मंजुश्रीला कळून चुकलं, समाजसेवा आपलं काम नाही. आपल्याला हे झेपणारं नाही. परतीचा रस्ता हा एकमेव पर्याय आहे. आता खूपच बरं वाटत होतं. सूर्य डोक्यावर येऊ पाहत होता. भूक लागली होती. एका बाईने पान पुढ्यात ठेवलं. कसल्याशा मुळ्या आणि भाजी होती. मंजुश्रीने पहिला घास तोंडात घातला. कडवट्ट, भडभडून ओकारी आली. पंढरी समजवत होता, अहो ह्या लोकांचं हे पक्वान नाही. तू पाहुणी म्हणून त्यांनी केलंय. रताळ्यासारख्या मुळे आहेत, उंबराच्या दोड्या आहेत, सकृष्याची पानाची भाजी आहे, चव कडवट. पंढरीनं खाऊन घेतलं आणि तो सांगायला लागला, या लोकांचं हेच खाणं आहे. कंदमुळं, झाडावेलीची पानं. अहो बऱ्याचदा पोरांसकट ही माणसं आहे ना, हे सगळं कच्चंच खात्यात आणि मांस भाजून खात्यात. मांस? हा, म्हणजे ससा, मुंगूस, बेकर असे प्राणी ना भाजून खात्यात. मंजुश्रीच्या पोटातच ढवळून आलं. अण्णा पहिल्यांदा ह्या वाडीवाले ना, तेव्हा ही माणसं घर सोडून पळायला लागली. घाबरली होती सगळी. आपण रानटी प्राण्यांना घाबरतो ना, तशी ही समधी घाबरली. पण रानटी प्राण्यांना हे घाबरत नाहीत बरं का. रोजची त्यांची संगत असती ना. अहो नागे आहे ना, नागे, त्यांनी चालून आलेल्या वाघाला दोनदा मारलंय. त्याच्या अंगावर साधा वरखडा नाही. हाय काटकोळा, पण लय काटक आहे. पण रानटी प्राणी कधी कधी माणसं मारीत असतीलच की. कसं आहे बघा, रानटी प्राणी आहे ना, स्वतःहून कधी माणसांवर हल्ला नाही करत. त्या जंगलात राहणारी माणसं त्यांना त्यांच्या जमातीतली वाटतात. पण या जंगलातल्या माणसांची भूक लय वाईट. या भुकेपायी प्राण्यांना मारावं लागतं. मग हे प्राणी स्वस्थ नाही बसत. त्यात घाव लागून एखादा प्राणी गेला तर तो बदला घेण्यासाठी वस्तीवरच हमला करतो. या वाडीतली एवढ्या 4-6 वर्षात 3 माणसं वाघानं उचलली. काय सांगताय? मंजुश्री किंचाळली. अस्वलाचा हल्ला लय वाईट बरं का. अस्वलं डोकंच फोडतात, नख्याने लय जखमा बी करतात. आता या ठिकाणी क्षणभरही थांबायचा तिचा विचार नव्हता. तिने तसं बोलून दाखवलं नाही, पण ती म्हणाली, मग अशा आदिवासी भागात स्त्रियांची हालत फार वाईट असेल नाही? मग काय शहरात हालत लय चांगली आहे का? इथं तर जंगल आहे. एक तर आबरू रक्षणा इतपत इथं वस्त्र नाही, महिनोन महिने अंगाला पाणी नाही, तेल नाही, गंभीर आजारांना मर्यादा नाही, कष्टाच्या कामाला मर्यादा नाही. अजून निघायचा विषय पंढरी काढत नाही असं बघून मंजुश्रीच म्हणाली, मी आता चांगली बरी आहे, निघूयात आपण. दोघं निघाले. यावेळी बॅग पंढरीकडे होती. तरीही मंजुश्रीचे पाय थरथर कापत होते. एक वेळ डोंगर चढणं सोपं असतं, उतरताना मात्र पाय घसरण्याची भीती असते. तोल सांभाळणं कठीण असतं आणि तोल गेला तर आधारासाठी पुढे हात टेकवणं शक्य नसतं. दोघे चालत होते. वाट उरकण्यासाठी पंढरी माहिती देत होता. अण्णा 15 वर्षांमागे या भागात आले. त्यापूर्वी कुठंतरी महाविद्यालयात शिक्षक होते. शिक्षकाची नोकरी करताना ते आनंदवनात गेले. बाबा आमट्यांचं आनंदवन. 8-15 दिवस राहिले, परत आले ते पुरते बदलून. बोलणं कमी, राहणी साधी. पॅन्ट गेली, धोतर आलं, कमी बाह्यांचा सदरा आला. नोकरीचा राजीनामा दिला आणि मिळाली पुंजी पदरी बांधून या भागात आले. राहणी साधी, जेवण साधं, भात वरण एखादी भाजी. कामाला वाहून घेतलं. डोंगर टेकड्या तोडवल्या, वाड्या वस्त्या शोधून काढल्या. जंगलातल्या लोकांचं स्वतःचं राज्य, स्वतःचा देश. त्यांनी वाडी वस्ती कधी सोडलीच नव्हती. जंगल आणि ते वस्त्यांची गरज नव्हती. आपण जे अन्न खातो त्या अन्नपदार्थांची त्यांना चवच माहिती नव्हती. पूर्ण रानटी. एक वाडी दुसऱ्या वाडीपासून 15-20 मैल लांब. दळणवळण नाही. निसर्गच सगळीकडे. पावसाळ्यात आभाळाला धारा, ओढा नाल्यांना महापूर. हिवाळ्यात भय आहेच. घरातून बाहेर पडलं तर परत येऊ याची खात्री नाही. मंजुश्रीने विचारलं, अशा कितीशा वाड्या वस्त्या आहेत ह्या भागात? 63 वाड्या आहेत, 12 वस्त्या आहेत.
या 63 वाडे आणि 12 वस्त्यावर राहणारे लोक वेगवेगळ्या जातीचे. कोरको हितं तर लामाजी तिथं. राहणी वागणी भाषा भिन्न. भिल्ल कातकरी धनगर सगळ्याच्या चालीरीती वागण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. मग अण्णांना तुम्हाला त्यांची भाषा येत नसेल ना, कशी येणार त्यांची भाषा? अहो, मराठी भाषेच्या जवळ असणाऱ्या त्यांच्या भाषेत असे काही शब्द आहेत का त्याचा अर्थ अंदाजानं लावणं बी कठीण होतं. सुरुवातीला खानाखुणा हेच आमचं बोलायचं माध्यम. त्यातल्या त्यात आजची परिस्थिती बरी आहे, किमान थोडंफार कळतंय. या वाड्या वस्त्यांवर शिक्षणाची खूप गरज आहे. नाही, गरजाला येतो. दवाखाने पाहिजे, शाळा पाहिजेत, शेती कशी करायला पाहिजे याचं शिक्षण देणारे स्वयंसेवक पाहिजेत. जंगलातल्या वनौषधी ओळखणाऱ्या वैद्यांची गरज आहे इथं. पण ही गरज एकटे अण्णा नाही ना पूर्ण करू शकत. त्यासाठी किमान 50 स्वयंसेवकांची गरज आहे. स्पर्धेच्या जगात अशा दुर्गम भागात उभं आयुष्य कोण खर्ची घालणार हो? मग अण्णांनी सरकारकडे काही प्रस्ताव वगैरे पाठवले सुरुवातीला, पण उपयोग होत नाही म्हणल्यावर नाद दिला सोडून. सगळ्या वाड्या वस्तीवरची एकूण मतदारसंख्या किती? ती आहे शेकड्यात. मग कोण राजकीय नेता या मतदारांसाठी प्रस्तावावर विचार करेल हो? आता अण्णांचं स्वतःचं मिशन आहे, आम्ही 5 जण त्यांना मदत करतो बस. मग औषधं, कपडे, धान्य याचा खर्च काही देणगीदार आहेत, करतात मदत. पण ती लय थोडी हो. पुण्यकर्म म्हणून देवाला संतुष्ट करायचा प्रकार आहे. त्यांनी ना आदिवासी समाज पाहिलाय ना त्यांच्या गरजा त्यांना माहिती. आहेत ना कुठंतरी असल्या वस्त्यान वाड्या, द्या 5-10 हजार. देव संतुष्ट, देणगीदार संतुष्ट. अण्णा खरंच देवमाणूस आहे. मंजुश्रीच्या तोंडून शब्द निघून गेले. देव कोणी पाहिलाय का नाही ते मला माहिती नाही, पण अण्णा खरंच देवमाणूस आहे. त्यांचं जगणंच मुळे आदिवासींसाठी. पिपळवाडीला अतिसाराची साथ आल्याची बातमी समजली, औषधं गोळा केली, निघाली. तुमच्यामुळं त्यांना वाडीत मुक्काम करायला लागला. मंजुश्रीच्या मनात येत होतं, समाजकार्य करायचं आहे तर अण्णांबरोबर का करू नये? जेवढी त्यांना मदत करता येणं शक्य आहे तेवढी करावी. तर दुसरं मन म्हणे, तू काय समाजसेवा करणार? डोंगर टेकड्या चढणं शक्य आहे का तुला? मदत करून अन्न औषधं पुरवणार आहेस का तू? केस कापशील का लोकांचे? कंदमुळं, रानझाडावेलींची पानं खाशील का तू? मंजुश्रीला कळून चुकलं होतं की आपण पात्र नाही, आपल्याकडे शारीरिक क्षमता नाही आणि या परिस्थितीशी जुळवून घेणं शक्य नाही. हा प्रांतच आपला नाही. अण्णांना सहकार्य होण्याऐवजी त्यांची अडचणच होईल. अहो ताई, अण्णांनी शोध घेतला म्हणून तरी या वाड्या वस्त्यांचा शोध लागला. अण्णांमुळं त्या लोकांना वस्त्र म्हणजे काय याची जाणीव तरी झाली. मंजुश्रीने आजवर कुठेतरी पुस्तकात आदिवासी शब्द वाचला होता. बाकी तिला आदिवासी म्हणजे कोण, कसे असतात, ते खातात काय, पितात काय, काही माहिती नव्हती. ताई, अण्णांना जशी मदतीची गरज आहे ना, तशी मदतनीसांची पण गरज आहे. पंढरीनाथांचं हे वाक्य खोटं नव्हतं. मंजुश्रीने सहज विचारलं, आपण केव्हापासून आहात अण्णांच्या बरोबर? काय 10 वर्ष झाली की. आपणहून आलात मदतीला? हा, मग काहीतरी कारण असणार ना. अहो, मी संसारी होतो. मंदान मी दोघं आमच्या संसारात समाधानी होतो. आमच्या दोघापुरतं आमचं विश्व होतं. आम्हाला जगाच्या दुःखाची माहितीच नव्हती, म्हणजे जाणून घ्यायची गरजच पडत नव्हती. दोघांचा संसार, गरजा किती असणार. त्यामुळं ती आणि मी लय प्रेम आमचं एक दुसऱ्यावर. पुढं मंदा गरोदर राहिली, बाळंतपणाची येळ आली, दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हणले अवघड केस आहे. आम्ही म्हणले दोघांपैकी एकाला वाचवायचा प्रयत्न करू. मी मंदाला वाचवायचा आग्रह धरला, विनंती केली, पण पंढरी गहिवरला त्या आठवणीनं, थोडा थांबला. पण ताई, मोठा आघात झाला. दुःख म्हणजे काय, संकट म्हणजे काय त्यावेळी समजलं. माझी मंदा गेली आणि मूल, अहो ते जन्माच्या आधीच गेलतं. अरे अरे, हे फार वाईट झालं. मी रडलो नाही बरं का, पण आघात लय मोठा झाला. मनाने खचलो, याडाच झालो म्हणा ना. घर सोडलं, भटकत राहिलो. पाय अण्णांपर्यंत घेऊन आले. अण्णांनी आस्थेने विचारपूस केली, आईच्या माईनं जवळ घेतलं.
त्यावेळी मी दाय मोकलून रडलो, मोकळा झालो. मन मोकळं झालं, मग रमलो इथं. आणि घर, जमीन, गावी जाऊन आलो, विकलं सगळं. जे काय पैसे आले ते सगळ्या अण्णांना देऊन टाकले. मंजुश्री आपण कुठे आहोत याचा शोध घ्यायला लागली. श्रीधरनी सांगितलं म्हणून आपण समाजसेवा व्रत स्वीकारलं. पण एवढा त्याग, एवढी सेवा आपल्याकडे आहे का? एक विंचू आपल्याला परत फिरवतोय. आपण आपल्या उद्दिष्टांपासून दूर होतोय. पंढरी आश्रमात फारसं काम असतं का? मंजुश्री आता आपल्यासाठी काम शोधण्याचा प्रयत्न करत होती. आश्रमातलं काम आहे, कोणी बी करू शकतो. हिशोब ठेवणं, जिथे जिथे थोडेफार कामं चालू आहे त्यांना मटेरियल देणं घेणं, असं काम काय कोणी करू शकतो. खरं काम वाड्या वस्तीव. मंजुश्री बोलली नाही. ती स्वतःला अपात्र ठरवत होती. तरीही तिने काही दिवस तरी अण्णांच्या आश्रमावर राहणं पसंत केलं. आश्रमावर आता एकूण 7 माणसं. अण्णा, पंढरी, रामदास, मंजुश्री, सत्या आणि राजा. इथे कामाची वाटणी नव्हती. पहिला झोपेतून उठे तो साफसफाई करे. अण्णांच्या हातात सुद्धा कधीतरी झाडू पाहायला मिळे. जेवण बनवण्याचं तसंच. जेवण म्हणजे भात, डाळ. इथे जिभेचे लाड नाहीत. जेवणाच्या पंक्तीला मात्र कधीकधी 10-15 माणसं असत. अण्णांनी काही गावात नवे नवे प्रयोग सुरू केले होते. येणारे जेवण करून जात नाही, तसा दंडकच होता. मंजुश्रीने समोरचं ताट कधी उचललेलं नव्हतं की तांब्या भरून घेतला नव्हता, पण आता ती सहजपणे सगळी कामं करायला लागली होती. आवडीनं करत होती, त्यामुळे त्याचे कष्ट वाटत नव्हते. उपाशी पोटी राहूनही शांत झोप लागत होती. एखाद्या आदिवासीच्या प्रगतीनं तिला समाधान मिळत होतं. त्या दिवशी जात्या आपल्या शेतातली वांगी घेऊन आला. शेतातून निघाल्या धान्याचा नैवेद्य देवाला अर्पण करावी एवढी त्याची श्रद्धा. नाहीतरी शेती कशी करतात हे त्याला माहिती कुठे होतं. अण्णांनी, पंढरींनी त्याला शेतीची माहिती दिली होती. केवळ कुदळीनं खणून त्याने 10 गुंठे क्षेत्रात भाजीपाला केला होता. वांग्याला वांगी लागताच प्रत्येक वांग्यावर त्याने अण्णांचा हक्क ठेवला होता. आदिवासी माणसं निर्मळ, मनानं शुद्ध. ज्यांनी दिलं तो त्यांचा देव. श्रद्धेनं घेऊन आला. मंजुश्रीला कितीतरी मोठा आनंद झाला. 2-4 महिने वाऱ्यावर उडून गेले. मंजुश्री आश्रमावरच असे. अण्णा तिला कधी फिरतीवर चल म्हणाले नाहीत. तीही मी येते म्हणाली नाही. त्याला कारणं 2. एकतर दऱ्याखोऱ्या आणि डोंगर टेकड्या तुडवणं तिला शक्य नव्हतं, आणि दुसरं, आश्रमावर आल्या गेल्या माणसांची सेवा करण्यात तिला धन्यता वाटत होती. या काळात तिने श्रीधरला 2-3दा फोन केला, पण त्याचं फक्त त्रोटक बोलणं, फक्त हां हूं एवढंच. तिने ठरवलं की या माणसाला बोललेलं आवडत नसणार, मग आपण त्याला फोन का करावा. तिने फोन करायचंच बंदच करून टाकलं. त्याचाच फोन आला. तिला आश्चर्य वाटलं. घर सोडलं त्या गोष्टीला आता 4 महिने झाले होते. 4 महिन्यांनी त्याचा पहिला फोन. ती सावध होती. हां बोला. अजून तू आश्रमावर आहेस? विषयालाच सुरुवात. कशी आहेस हा साधा प्रश्न नाही. हो. तिथेच स्वतःला गुंतवून घेणार आहेस? अजून निर्णय झाला नाही. तात्काळ आश्रम सोड. अजून 6 महिने संपायला 2 महिने बाकी आहेत. ते 2 महिने इतरत्र अनुभव घे. मी समजले नाही. आश्रमात अडकून राहू नको. का? भविष्यात आपल्याला स्वतंत्र सेवा करायची आहे. मी घर सोडताना असं कुठे ठरलं नव्हतं की एका ठिकाणी इतके दिवसच राहायचं. आत्ता मी सांगतोय ना. हे बघा, एवढ्यात तरी तसं करता येणार नाही मला. ते शक्य नाही आहे. का? अण्णा दौऱ्यावर आहेत. आश्रमाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी काय सांगतोय? त्या आश्रमाशी आपला संबंध नाही. ती विचारात पडली, बोलली नाही. तू शहरात जा, झोपडपट्टीत जा, एखाद्या तालुकावाजा गावात काम कर. मी विचार करते. याचा अर्थ तू तुझा विचार करायला लागली आहेस. श्रीधर, समजून घे. हे बघ, आदिवासींच्या सेवा आपल्या फायद्याच्या नाही आहेत, पण आदिवासींसाठी निश्चित फायद्याची आहे. प्राथमिक सुविधा नाही आहेत त्यांना. म्हणूनच म्हणतोय, त्यांना माणसात आणणं हे आपलं काम नाही.
या वाक्यावर पुढे बोलावं असं मंजुश्रीला वाटलं नाही. ती ऐकत राहिली. हे बघ, शासकीय 110% अनुदान आहे काही योजनांवर. त्याचा फायदा घेऊन आपण काम करणार आहोत. मला वाटतं तू आज आश्रम सोडावास. त्यांनी फोन बंद केला. त्या फोनवर विचार करण्याइतपत तिला संधीच मिळाली नाही. आंबेवाडीहून नाऱ्या आदिवासी धावत आला. आंबेवाडीत दूषित पाण्यामुळे घरोघरी उलट्या जुलाबाची साथ चालू झाली होती. सलाईन लावणं तरी शक्य नव्हतं. एवढे पेशंट शहरात आणणं शक्य नाही. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्या आंबेवाडीत जाणार कसं? कोण डॉक्टर आपला दवाखाना सोडून जाईल? अण्णा त्यांच्या सेवेत गुंतले होते. अगोदर कुपोषण, त्यात ही साथ. 3 लहान लेकरं आणि नुकत्याच बाळंत झालेल्या बायका दगावल्या होत्या. औषध, गोळ्या, पावडर, मीठ, साखर याचा उपयोग चालू होता. औषधं संपत आल्यानं अण्णांनी नाऱ्याला चिठ्ठी देऊन पाठवला होता. आश्रमावरही पुरेसा औषध साठा नव्हता. 25 किलोमीटरवर शहर होतं. बैलगाडीची व्यवस्था करून मंजुश्री शहरात गेली. पैसे नव्हते. गळ्यात मंगळसूत्र आणि हातात सोन्याच्या 2 बांगड्या होत्या. एक नवऱ्यानं गळ्यात बांधलेलं सौभाग्यवतीचं लेणं. बांगड्या पप्पा मम्मीची आठवण. वेळ करण्याइतपत, भावनेत वाहत राहण्याइतपत वेळ नव्हता. तिने औषध नाऱ्याजवळ पाठवून दिली. 2 दिवसांनी फोन आला. कोणत्या गावी आहेस? प्रश्न खरखरीत, काटेरी. आश्रमावर आहे. अजून आश्रम सोडला नाही? तशी परिस्थितीच नाही. अण्णांच्या हाताखालीच काम करणार आहेस? अण्णा आंबेवाडीत आहेत, तिथे साथ सुरू आहे. ते येईपर्यंत तरी ते आदिवासी मेले तरी हरकत नाही. श्रीधर, आपलं ते क्षेत्र नाही. आपली समाजसेवा म्हणजे उपवास करून कोणाला भरवणारी नसणार. मंजुश्रीला विंचू चावल्याच्या वेदना झाल्या. हे बघ मंजुश्री, समजून घे. मी MBA आहे, मार्केटिंगचा मास्टर. माझ्याकडे मेंदू आहे. आपण समाजसेवा करणार आहोत, ती ढेकर देऊन, उपाशी पोटी नाही. सावध हो. आश्रमशाळा काढली तर 110% अनुदान मिळतं. वर गावात प्रतिष्ठा. आश्रमशाळा चालवायला खर्च किती शेकडा? 50-60. अनुदान मिळणार किती? 110. फायदा किती? 40-50%. वर देणग्या मिळतील त्या वेगळ्या. मंजुश्रीला ढवळून आलं. समाजसेवा म्हणजे नेमकं काय हे तिला समजलं. हे बघ, आज संध्याकाळपूर्वी आश्रम सोड, नाही तर मला निघायला लागेल. त्यांनी फोन बंद करून टाकला. मंजुश्री तशीच बसून राहिली. श्रीधरचा चेहरा डोळ्यांपुढून सरकायला लागला. कोणता चेहरा खरा? वर्तमानपत्रातली जाहिरात वाचून त्याला भेटायला गेलो त्यावेळी समाजसेवा करणारी पत्नीच का हवी हे आत्मविश्वासानं बोलणारा श्रीधर. मंजुश्री घर सोडून त्याच्या घरी गेली तेव्हा समाजसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे असं म्हणणारा श्रीधर. तिने फाईल पाहिली. अनेक सर्टिफिकेट्स विशेष योग्यतांसह भेटला तो श्रीधर. त्याच्यातलं ते बुद्धीचं तेज. ती 6 महिन्यांसाठी घराबाहेर पडायला तयार नव्हती तेव्हा घालू की जन्माला पिल्लं, मी बऱ्या वाईट मार्गाने पैसे मिळवीन, गिळत राहू आपण, जगू, किड्या मुंग्या जगतात तसे, असं म्हणणारा श्रीधर. ती निघाली तेव्हा डोळ्यात अश्रू आणणारा श्रीधर. श्रीधरची ही अनेक रूपं. यातला खरा श्रीधर कोणता? लग्नापूर्वीचा? लग्न झालं त्या रात्रीचा? का आत्ता मोबाईलवर बोलणारा? समाजसेवेची नवीनच व्याख्या करणारा? माणसाला खरा चेहरा असतो का? मनातलं चेहऱ्यावर वाचता येतं का? माणूस आत वेगळा, बाहेर वेगळा असतो का? माणूस बहुरूपी असतो का? अनेक प्रश्नांचे आसूड काळजावर ओढले जात होते आणि नव्या प्रश्नांचे चित्कार बाहेर पडत होते. समाजसेवेची व्याख्या काय? समाजसेवा कुणासाठी? समाजसेवा स्वतःच्या सोयीनुसार, फायद्यानुसार केली जाते का? मंजुश्रीने स्वतःला सावरलं. अनेक प्रश्नांना उत्तर नसलं तरी ती श्रीधरची पत्नी होती हे ती नाकारू शकत नव्हती. म्हणून तिने ठरवलं, आदेश आहे तर आपल्याला निघायला पाहिजे. आईवडील जन्म देतात, लालनपोषण करतात, शब्द देतात, संस्कार करतात, शिक्षण देतात, पायावर उभं करतात आणि 20-25 वर्ष आपली काळजी घेतात. पण केवळ लग्न झालं की आईवडिलांचे बंध सैल होतात. केवळ त्या विवाहविधीनं लेक, बहीण, नात सगळी नाती दूर होतात आणि ती मुलगी पतीशी एकरूप होते.
मन, शरीर, सर्वस्व त्याच्यावर अर्पण करते. ते नातं नाही सहजासहजी तोडता येत. त्याला समाज मान्यता, न्यायदेवतेकडून मान्यता सहजासहजी मिळत नाही. मंजुश्रींनी निर्णय घेतला. घर सोडलं होतं पतीच्या मर्जीनं. विवाहितेची सगळी स्वप्न केवळ पतीच्या अपेक्षापूर्तीसाठी मारून ती घरातनं बाहेर पडली होती. आज त्याच पतीचा आदेश आहे, परत फिर, मग तो का नाही पाळायचा? तिने 2 ओळींची चिठ्ठी लिहिली. तीर्थरूप अण्णा, तुमच्या सहवासात राहण्याची सुवर्ण संधी मला हवी होती, पण नियतीला हे मान्य नाही, मी निघतीये. तुमच्या कार्यानं प्रभावित झालेली मंजुश्री. तिने बॅग भरली, निघाली, फाटकापर्यंत आली आणि समोरचं दृश्य बघून तिचे पाय खांब झाले. 2 आदिवासी बांबूला बांधलेल्या घोंगडीच्या खोळीत कुणाला तरी घेऊन आले होते, सोबत पंढरी आणि रामदास. दोघांनाही घाम फुटला होता. कोण आहे? अण्णा. काय झालं? उलट्या झोलाप. साथीने त्यांच्यावर बी झडप घातली, बेशुद्ध पडलेत. अरे कोणाला तरी बैलगाडी आणायला सांगा. अण्णांना मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. मंजुश्रीच्या हातातली बॅग गळून पडली. धावपळ सुरू झाली. अण्णांना गाडीत झोपवलं. मंजुश्री शेजारी बसली. गाडी धावायला लागली. रिंग वाजली. मंजुश्रीने नंबर बघितला. मोबाईल कट केला. पुन्हा बेल वाजली. तिने फोन घेतला नाही. पुन्हा बेल. तिने मोबाईल बंदच करून टाकला. डॉक्टर्सनी, नर्सेसनी धावपळ केली. सलाईन लावलं, इंजेक्शन दिलं. मंजुश्री उश्याशी बसून होती. मध्यरात्री अण्णांनी डोळे उघडले. मंजुश्रीच्या जीवात जीव आला. ती समोर गेली. अण्णा, आता काळजी नाही, तू आहेस. अण्णा हो, बाप मरो आणि आई उरो असं म्हणतात. आता काळजी नाही, खूप समाधान आहे. अण्णांच्या डोळ्यातून आनंद वाहत होता. पण तेवढ्या बोलण्यानं अण्णांना धाप लागली. मंजुश्रीने चमच्यानं पाणी पाजलं. दुसरा चमचा ओठावर ठेवला, पण पाणी बाहेर आलं. अण्णांचे डोळे उघडे राहिले होते. मंजुश्रीने हंबरडा फोडला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.